हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि आजच्या सेशनमध्ये आपण मार्च महिन्यामधल्या महत्त्वाचे जे अवॉर्ड्स अँड ऑनर्स झालेले आहेत, कारण हे परीक्षांसाठी महत्त्वाचं राहते. अवॉर्ड्स ऑनर्स, कोणाला काय अवॉर्ड भेटला आहे, ज्ञानपीठ अवॉर्ड कोणाला भेटला, त्यानंतर मग अजून वेगवेगळे जे अवॉर्ड आहेत, जसं आता वॉटर प्राइज असते किंवा होलबर्ग प्राइज म्हणून जे एक बरंच चर्चेमध्ये राहते. सो या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने माहिती पाहिजे आणि मग त्या कॉन्टेक्स्टमध्ये आज आपण या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो जसं आपण आपल्या वीकली, बाय वीकली, मंथली करंट अफेअर्स जे आतापर्यंत आपण बघत आलोय, सो त्यामध्ये या गोष्टी इन्क्लूड होत आहेत. बट दिस इज द एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला फक्त अवॉर्ड्स अँड ऑनर्स बद्दलच तिथे कंटेंट मिळणार आहे. ठीक आहे. सो हे मार्च 2025चं हे अवॉर्ड्स अँड ऑनर्सचा हा व्हिडिओ आहे. तसंच आपण प्रत्येक महिन्याचा पुढे करत जाऊ. तर हा जो आहे तो मार्च महिन्याचा आहे फक्त. ठीक आहे. अवॉर्ड्स अँड ऑनर्स. आता सुरू करण्याच्या आधी आपल्या ज्या बॅचेस आहेत, जसं सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑल सिव्हिल्स जेई म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या ज्या बॅचेस येत आहेत त्या वेगवेगळ्या बॅचेस किंवा ज्या ज्या एक्झाम्स येत आहेत त्या एक्झाम्सची एकच बॅच, असं रेकॉर्डेड बॅच आहे ही, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा असेल सिव्हिल इंजिनिअरिंगची त्याची तयारी करता येईल. इथे आपले फॅकल्टी पॅनल दाखवलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे. त्यासोबतच राज्यसेवा, आता त्यामध्ये टेक्निकल जर बघितलं, राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पुढे जे होणार आहे, तर MES, ARTO आणि फॉरेस्ट या 3 पोस्ट आपल्याला त्यामध्ये दिसत आहेत, ज्या टेक्निकल स्टुडंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघू शकतो. तर मग या परीक्षेसाठी आता सप्टेंबर महिन्यात जी पूर्व परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी आपल्याकडे प्रिलिम्ससाठी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही मीडियममध्ये, दोन्ही लँग्वेजेसमध्ये बॅच अवेलेबल आहे. ही देखील तुम्ही चेक करू शकता. इथे कॉन्टॅक्ट नंबर्स पण दिलेले आहेत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर असतील, तिथून तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. अजून माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲपही डाउनलोड करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आरामात प्रॉपर डेमो सकट बघायला मिळतील. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ धिस नाउ. आता सगळे जे महत्त्वाचे अवॉर्ड्स होऊन गेलेले आहेत, परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जातात प्रश्न, त्यामुळे माहिती असणं खूपच जास्त गरजेचं आहे. सो सगळ्यात पहिले यावर्षी जे ऑस्कर अवॉर्ड्स अनाऊन्स झालेले आहेत, ऑस्कर अवॉर्ड, आता आपण म्हणलं पिक्चर वगैरे त्याचे कशाला प्रश्न येतील परीक्षांमध्ये, पण ऍक्च्युली येतात. म्हणजे एकदमच प्रत्येक अवॉर्ड येतील असं नाही, पण जे ऑस्कर अवॉर्ड्स आहेत किंवा नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आहेत भारतामध्ये, सो त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो आपल्याला हे माहिती पाहिजे, ऑस्कर अवॉर्डला दुसरं नाव असते अकॅडमी अवॉर्ड. ठीक आहे. सो 97th अकॅडमी अवॉर्ड, 97th अकॅडमी अवॉर्ड कोणत्या कोणत्या मूवीजसाठी, कोणत्या कोणत्या ऍक्टर्ससाठी हे अवॉर्ड दिले गेलेले आहेत. तर सगळ्यात पहिले ऑस्कर अवॉर्ड मध्ये बेस्ट पिक्चर म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला, तर एनोरा नावाच्या या मूवीला मिळाला. एनोरा. ठीक आहे. त्यानंतर बेस्ट ऍक्टर हा अवॉर्ड कोणाला मिळाला, बेस्ट ऍक्टर, तर एड्रियन ब्रॉडी. ब्रुटलिस्ट नावाचा पिक्चर आहे, त्या पिक्चरसाठी, त्या मूवीसाठी एड्रियन ब्रॉडी यांना बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळाला ऑस्करचा. बेस्ट ऍक्ट्रेस कोणाला मिळालं, तर मायकी मॅडिसन. मायकी मॅडिसन यांना मिळालं. एनोरा नावाचा जो बेस्ट पिक्चर होता त्यामधल्या त्या ऍक्ट्रेस होत्या, त्यांना हा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस हा अवॉर्ड कोणाला मिळाला, बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस, तर जो सॅल्डाना असं त्यांचं नाव आहे, एमिलिया पेरेज नावाचा मूवी आहे, त्या मूवीसाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर कोणाला मिळालं, तर किरेन कल्किन यांना मिळालं. अ रिअल पेन नावाच्या मूवीमध्ये त्यांनी ऍक्टिंग केलेली होती. ठीक आहे. त्यासोबतच अजून कोणते कोणते अवॉर्ड मिळाले, तर बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म आय एम स्टील हिअर नावाचा मूवी आहे, त्याला हा अवॉर्ड मिळाला, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म. त्यानंतर बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर, बेस्ट डॉक्युमेंटरी कोणाला अवॉर्ड मिळाला, तर नो अदर लँड नावाचा मूवी आहे किंवा डॉक्युमेंटरी आहे, त्याला हा अवॉर्ड मिळाला. ॲनिमेटेड कॅटेगरीमध्ये ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणाला मिळालं, तर फ्लो नावाचा मूवी आहे, फ्लो, त्याला बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा अवॉर्ड मिळाला. आणि व्हिज्युअल इफेक्टसाठी ड्यून नावाचा मूवी आहे, ड्यूनचा पार्ट 1 बराच गाजला होता, त्याचा पार्ट 2 आला होता, ड्यून पार्ट 2, त्याला व्हिज्युअल इफेक्टसाठी ऑस्करचा अवॉर्ड मिळालेला आहे. 97th अकॅडमी अवॉर्ड्स होते हे, आणि यामध्ये हे वेगवेगळे ऍक्टर्स, मूवीज आणि फीचर फिल्म्स यांना हे अवॉर्ड मिळाले.
त्यानंतर पुढच्या अवॉर्डकडे येऊ. पुढचा अवॉर्ड प्रिट्झकर नावाचा हा अवॉर्ड असतो. प्रिट्झकर अवॉर्ड कोणत्या फील्डमध्ये दिला जातो, तर प्रिट्झकर अवॉर्ड जो आहे तो आर्किटेक्ट साठी दिला जातो. ठीक आहे, आर्किटेक्ट्स जे असतात त्यांना. सो या वेळेसचं प्रिट्झकर आर्किटेक्चर प्राइज हे कोणाला मिळालं, तर हे लिऊ जियाकुन, हे चायनीज आर्किटेक्ट आहेत, इथे फोटो पण दाखवलेला आहे त्यांचा. लिऊ जियाकुन यांना प्रिट्झकर आर्किटेक्चर प्राइज मिळालं 2025 मधलं. ठीक आहे, सो नाव लक्षात ठेवा, लिऊ जियाकुन असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर पुढचा अवॉर्ड आहे ब्रिक्स CCI वी ट्रेल ब्लेझर लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. मला मोठं नाव आहे, ब्रिक्स CCI वी ट्रेल ब्लेझर लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. आता हे महत्वाचं का होऊन जाते, कारण ब्रिक्सच्या अंडर दिला जाणारा हा अवॉर्ड. ब्रिक्स माहिती आहे सगळ्यांना 5 देश असतात, आता 5 राहिलेले नाही आहेत, आता बरेचसे देश त्यामध्ये वाढलेले आहेत. तर ब्रिक्स म्हटल्यावरती फुल फॉर्म याचा कसा होतो, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. पण हे 5च नाही आहेत आता त्यामध्ये बरेच ऍड होत बऱ्यापैकी आता लिस्ट वाढलेली आहे ती. ठीक आहे, मग त्यांच्या अंडरचा हा अवॉर्ड आहे आणि एक इंडियन त्यांना हा अवॉर्ड मिळालेला, एक इंडियन महिला आहेत त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. सो ब्रिक्स CCI वी ट्रेल ब्लेझर लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड हा डॉक्टर उमा शर्मा यांना मिळाला. डॉक्टर उमा शर्मा यांचा इथे फोटो पण दाखवलेला आहे. शी इज चेअरपर्सन ऑफ कैलाश ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स. डॉक्टर उमा शर्मा यांना ब्रिक्सचा हा CCI वी ट्रेल ब्लेझर अवॉर्ड मिळाला. म्हणजे ब्रिक्स CCI वी नेमकं काय आहे, तर ब्रिक्स CCI म्हणजे काय असते, तर ब्रिक्स CCI म्हणजे ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आपल्याला वाटेल ते CCI आपल्याकडे असतं ना, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, तसं काय आहे का, पण ऍक्च्युअल मध्ये काय, तर ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याला ब्रिक्स CCI असं आपण म्हणतो. आणि यांच्या अंडर एक प्लॅटफॉर्म असतो, त्याला म्हणतात ब्रिक्स CCI वुमेन एम्पॉवरमेंट प्लॅटफॉर्म, म्हणजे WE जे लिहिलेलं आहे त्यामध्ये ते काय, वुमेन एम्पॉवरमेंट. सो ब्रिक्स CCI यांची एक मीटिंग झाली होती रिसेंटली, 5th एडिशन होती ती. इट वॉज 5th एडिशन ऑफ ब्रिक्स CCI वी अॅन्युअल वुमेन समिट 2025. आता ही मीटिंग झाली, या वर्षी 2025 ची ही मीटिंग झाली ब्रिक्सची, आणि त्या मीटिंग मध्ये हे अवॉर्ड्स दिले गेले होते. ठीक आहे, आता आपण जे बोललो अवॉर्ड. ठीक आहे, तर या मीटिंगची थीम काय होती ते पण आपण माहिती करून घेऊ. ब्रिक्सची जी समिट झाली होती आता 2025 मधली, त्याची थीम काय होती, तर वुमेन चेंज मेकर्स ट्रान्सफॉर्मिंग दी वर्ल्ड शेपिंग दी फ्युचर असं त्या थीमचं नाव होतं. त्यासोबतच या मीटिंगच्या दरम्यान किंवा या समिटच्या दरम्यान शी फॉर हर नावाचं एक पुस्तक देखील रिलीज केलं गेलेलं होतं. सो या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री रिसेंटली याचे चेअरपर्सन म्हणून हरवांश चावला यांना अपॉइंट केलं गेलेलं होतं. हे पण आपल्याला सोबत माहिती पाहिजे. मग हे कधी बनलेलं आहे हे ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, तर हे 2012 मध्ये हे बनवलं गेलेलं आहे, 2012 मध्ये. यासोबत करंट मधून आपल्याला अजून एक गोष्ट जी माहिती पाहिजे की रिसेंटली 2025 मध्ये अजून एक देश आहे ज्याला ब्रिक्सच्या ग्रुपमध्ये ऍड केलं गेलेलं आहे, आणि तो म्हणजे इंडोनेशिया. ठीक आहे, रिसेंटली जे UPSC ची प्रिलिम्स एक्झाम झाली त्यामध्ये देखील याबद्दलचा प्रश्न विचारला गेलेला होता. ठीक आहे, इंडोनेशिया इज द रिसेंट मेंबर. सो या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग हे जे आपण बोलत होतो ते या कॉन्टेक्स्ट मध्ये होतं की हा रिसेंटली अवॉर्ड दिला गेलेला लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला दिला गेला, तर डॉक्टर उमा शर्मा यांना हा अवॉर्ड दिला गेला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा एक महत्वाचा अवॉर्ड जो होता, ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडॉस जे कॅरिबियन नेशन आहे त्यामधला हा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम, म्हणजे तिकडचा सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला गेलेला आहे. ठीक आहे, सो हे आपल्याला माहिती पाहिजे. ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडॉस. रिसेंटली श्रीलंकेमध्ये पण अशाच प्रकारचा अवॉर्ड दिला गेला होता प्राईम मिनिस्टरला, आणि अजून एक मॉरिशियस मध्ये पण असा अवॉर्ड दिला गेलेला आहे, ते पुढे आलेलंच आहे. बट हा एक अवॉर्ड माहिती पाहिजे आपल्याला की रिसेंटली कोणाला मिळाला, तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना तो मिळाला. पुढे अजून महत्वाचा अजून एक अवॉर्ड होता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड हा ते UK मध्ये एक सेंट्रल बँकिंग नावाची ऑर्गनायझेशन आहे त्यांनी दिलेला हा अवॉर्ड आहे, आणि कोणाला मिळाला, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मिळाला. जस्ट अ सेकंड. ओके, सो
Reserve Bank of India has been selected for the Digital Transformation Award 2025. इंडियन प्राईम मिनिस्टरने ट्विटरच्या थ्रू त्यांना कॉंग्रॅच्युलेट पण केलं होतं. सो सेंट्रल बँकिंग नावाची इन्स्टिट्यूट आहे लंडन UK मध्ये, त्या इन्स्टिट्यूटनी हा अवॉर्ड RBIला दिलेला आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड. इथे दाखवलेलं आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025. आता हा अवॉर्ड दिला गेला त्यावेळेस 2 RBIच्या इनिशिएटिव्हला तिथे हायलाइट केलं गेलं होतं. एक इनिशिएटिव्ह आहे प्रवाह नावाचा आणि दुसरा इनिशिएटिव्ह आहे सारथी नावाचा. प्रवाह आणि सारथी म्हणजे ते RBIचे इंटरनल ऑपरेशन्सला स्ट्रीमलाईन करण्यासाठी हे 2 इनिशिएटिव्ह त्यांनी चालवलेले आहेत आणि त्या 2 इनिशिएटिव्हच्या रेकॉग्निशन मध्येच ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्डला दिलं गेलेलं आहे RBIला. ठीक आहे. आणि प्रवाह सारथी हे आपण आपल्या मंथली वीकली करंट अफेअर्स मध्ये याबद्दल चर्चा केलेली आहे तशी. ठीक आहे. पण फक्त एवढं लक्षात राहू द्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळाला आणि 2 इनिशिएटिव्ह साठी मिळाला. एक आहे प्रवाह आणि दुसरा आहे सारथी. त्यानंतर आपण स्टॅटिक मध्ये रामसार कन्व्हेन्शन वेटलँड वाला जे असतं त्याबद्दल ऐकतो. रामसार साईट वेगवेगळ्या डिक्लेअर होतात त्याबद्दल आपण वाचतो. राईट. सो रामसार कन्व्हेन्शन जेव्हा आपण वाचतोय तर त्यांच्या थ्रूच एक अवॉर्ड दिला जातो आणि तो एक इंडियन महिला आहेत त्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. सो रिसेंटली रामसार अवॉर्ड फॉर वेटलँड वाईज यूज हा एक अवॉर्ड आहे रामसार कन्व्हेन्शनच्या अंडर दिला जाणारा. रामसार अवॉर्ड फॉर वेटलँड वाईड यूज. सो वाईज यूज ऑफ वेटलँड म्हणजे कशा पद्धतीने वेटलँडचा सस्टेनेबल पद्धतीने वापर करता येईल किंवा सस्टेनेबल वे मध्ये त्याचं कन्झर्वेशन करता येईल याबद्दलचा हा अवॉर्ड राहतो, रामसार अवॉर्ड फॉर वेटलँड वाईज यूज. ठीक आहे. तर हा अवॉर्ड रिसेंटली कोणाला मिळाला तर जयश्री व्यंकटेशन हे जे महिला आहेत इथे दाखवलेला आहे यांचा फोटो पण, जयश्री व्यंकटेशन यांना हा अवॉर्ड मिळाला आणि शी इज द फाउंडर ऑफ चेन्नई बेस्ड केअर अर्थ ट्रस्ट. ही जी ऑर्गनायझेशन आहे केअर अर्थ ट्रस्ट या ऑर्गनायझेशनचे ते फाउंडर आहेत, त्यांना हा अवॉर्ड मिळाला. आणि महत्वाचं म्हणजे शी बिकेम दी फर्स्ट इंडियन टू बी ऑनर्ड विथ दिस अवॉर्ड. पहिल्या भारतीय ज्यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. ग्लोबली रेकॉग्नाइज्ड अवॉर्ड आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने सस्टेनेबल वेटलँड मॅनेजमेंट मध्ये काम केलेलं आहे त्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळाला. काय नाव आहे? जयश्री व्यंकटेशन. त्यांना हा रामसार अवॉर्ड दिला गेलेला आहे. ठीक आहे. सो इथे फोटो पण त्यांचा दाखवलेला आहे. ओके. सो नेक्स्ट अवॉर्ड इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ मॉरिशस. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि यावर्षी जे तिकडे नॅशनल डे सेलिब्रेशन झालं होतं त्या नॅशनल डे सेलिब्रेशन मध्ये चीफ गेस्ट म्हणून त्यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि तिथे त्यांना हा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिला गेला होता. याआधी आपण बघितलं होतं बार्बाडॉस मधला असाच अवॉर्ड मिळालेला आहे आणि श्रीलंकेमधला देखील असाच अवॉर्ड मिळालेला आहे. महत्वाचं म्हणजे दिस इज द फर्स्ट टाइम दॅट एनी इंडियन लीडर इज रिसिव्हिंग दिस ऑनर. पहिल्यांदा भारतातल्या कोणत्या लीडरला हा अवॉर्ड दिला जातोय. ठीक आहे. सो हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट अवॉर्ड इज ट्युरिंग अवॉर्ड. ट्युरिंग अवॉर्ड किंवा त्याला AM ट्युरिंग अवॉर्ड 2024 असे म्हणलं जाते. सो ACM म्हणजे काय तर असोसिएशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी. ACM म्हणजे असोसिएशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी यांच्याद्वारे दिला जाणारा हा अवॉर्ड आहे. AM ट्युरिंग म्हणजे काय? ॲलन मॅथिसन ट्युरिंग असं त्यांचं नाव आहे. सिम्पली ट्युरिंग अवॉर्ड म्हटलं तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हाच तो अवॉर्ड आहे आणि हा कम्प्युटर सायन्स AI या फील्डमध्ये दिला जाणारा अवॉर्ड आहे. तर मग 2024 मधले जे अवॉर्ड अनाऊन्स झालेले आहेत तो ते कोणाला मिळालेले आहेत तर हे 2 लोक आपल्याला इथे दिसतात. एक आहे अँड्र्यू बार्टो आणि दुसरे आहेत रिचर्ड सुटॉन. ठीक आहे. इथे फोटो पण यांचे दाखवलेले आहेत. अँड्र्यू बार्टो आणि रिचर्ड सुटॉन यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल कोणत्या फील्डमध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे तर फॉर द कॉन्सेप्च्युअल अँड अल्गोरिथमिक फाउंडेशन ऑफ रिइन्फोर्समेंट लर्निंग. रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे मशीन लर्निंग मधला एक प्रकार आहे. सो त्या फील्डमध्ये त्यांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. ट्युरिंग अवॉर्ड 2024 मधला. देन नेक्स्ट अवॉर्ड इज होलबर्ग प्राइज. होलबर्ग प्राइज हे नॉर्वे गव्हर्नमेंट कडून दिलं जाणारं प्राइज आहे. दरवर्षी वेगवेगळ्या फील्डमध्ये जे स्कॉलर्स काम करतायत त्या फील्ड मधल्या त्यांच्या कामाच्या रेकॉग्निशनसाठी हा अवॉर्ड दिला जातो नॉर्वे गव्हर्नमेंट कडून. तर कोणत्या फील्डमध्ये हा अवॉर्ड दिला जातो तर आर्ट, ह्युमॅनिटी, सोशल सायन्स, लॉ आणि थिओलॉजी या 5 फील्डमध्ये दिला जाणारा अवॉर्ड. मग एखादा व्यक्ती जर
या 5 पैकी एका फील्डमध्ये काम करत असेल तर त्या व्यक्तीला तसा हा अवॉर्ड मिळतो. त्यासोबतच या 5 फील्डमध्ये मिळून काही काम असेल म्हणजे इंटरडिसिप्लिनरी प्रकारचं काही काम असेल तर त्या कामासाठी देखील हा अवॉर्ड दिला जातो. त्याला होलबर्ग प्राइज म्हणतो आपण. गव्हर्नमेंट ऑफ नॉर्वे कडून हा अवॉर्ड दिला जातो. आता 2025 मध्ये कोणाला मिळालेलं आहे तर गायत्री चक्रवर्ती स्पिवाक असं त्यांचं नाव आहे. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक, इथे त्यांचा फोटो पण दाखवलेला आहे गायत्री स्पिवाक यांचा. आणि हे कशासाठी तर फॉर हर ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन द फील्ड ऑफ लिटररी थिअरी अँड फिलॉसॉफी. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना होलबर्ग प्राइज दिलं गेलेलं आहे. कोणी दिलं तर गव्हर्नमेंट ऑफ नॉर्वेनी हे प्राइज दिलेलं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, या वर्षीचा महाराष्ट्र भूषण कोणाला मिळालेला आहे? महाराष्ट्र भूषण तर जे रिनोन्ड स्कल्प्टर आहेत राम सुतार, यांचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, इथे फोटो पण दाखवलेला आहे यांचा, ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन केलेलं होतं, त्यांना हा अवॉर्ड दिला गेला. ठीक आहे. रिसेंटली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही त्यांनी डिझाईन केलेला आहे आणि बरेच म्हणजे मोठं नाव आहे तसं बघायला गेलं तर. ठीक आहे. तर त्यांना महाराष्ट्र भूषण हा अवॉर्ड मिळाला. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे डिझायनर आहेत ते. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो स्टॅच्यू आहे आणि त्यांना महाराष्ट्र भूषण हा अवॉर्ड मिळाला. मागच्या महिन्यामध्ये 100 वर्षाचे झालेले आहेत ते. पद्मभूषण अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी जो जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू म्हणला तो 182 मीटर उंचीचा, तो देखील त्यांनी डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र भूषण कोणाला मिळालं यावेळेसचं तर जे रिनोन्ड स्कल्प्टर आहेत राम सुतार यांना हा अवॉर्ड मिळाला. देन नेक्स्ट इज स्टॉकहोम वॉटर प्राइज. स्टॉकहोम वॉटर प्राइज किंवा सिम्पली वॉटर प्राइज जरी म्हटलं तरी माहिती पाहिजे आपल्याला, किंवा हे स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे. या वर्षीचं स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला मिळालं तर हायड्रोलॉजिस्ट आहेत गंटेर ब्लॉशेल. ठीक आहे. इथे त्यांचा फोटो दाखवलेला आहे. गंटेर ब्लॉशेल यांना या वेळेसचं स्टॉकहोम वॉटर प्राइज मिळालं. पायोनियर ऑफ वॉटर इंजिनिअरिंग असं त्यांना म्हणलं जाते. ठीक आहे. सो 2025चं स्टॉकहोम वॉटर प्राइज गंटेर ब्लॉशेल यांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. देन या व्हिडिओच्या सुरुवातीला जसं आपण बोललो होतो की आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात त्या परीक्षांची एकत्रित तयारी करण्यासाठी एक रेकॉर्डेड बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच. सिमिलरली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी देखील या ज्या परीक्षा होतात ट्रान्सको, डिस्कॉम, MNC आणि बाकी ज्या परीक्षा होतात त्या सगळ्या परीक्षांची एकत्रित तयारी करून घेण्यासाठी ही रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. फीज वगैरे ते दाखवलेलं आहे. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून त्याची अजून माहिती घेऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे. देन RTO AMVI बरेचसे विद्यार्थी डेडिकेटेडली तयारी करत राहतात RTO AMVI ची. तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रिझल्ट देणारी जी संस्था आहे इग्नाइट अकॅडमी, सो त्या अंडर मग RTO AMVI प्रिलिम्स म्हटल्यावरती आपल्याकडे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. जे प्रिलिम्सची स्पेशली तयारी करण्याची ज्यांची इच्छा आहे RTO AMVI त्यांनी ही बॅच एकदा चेक करा. इग्नाइट अकॅडमीच्या ॲपमध्ये तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. त्यासोबतच बाकी ज्या परीक्षा आहेत जसं WRD आहे, RRB JEE आहे, RTOची प्री आणि मेन्स अशी सगळी मिळून एक इंटिग्रेटेड मेन्स बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. ही देखील तुम्ही चेक करू शकता. ॲप डाउनलोड करून त्याची माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता. ठीक आहे. नाउ कमिंग टू द नेक्स्ट अवॉर्ड, ज्ञानपीठ अवॉर्ड. ज्ञानपीठ अवॉर्ड महत्वाचा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार ज्याला आपण म्हणतो आणि यावर्षी कोणाला मिळाला, कोणाद्वारे दिला जातो यावरती पण प्रश्न आलेले आहेत बऱ्याचदा. सो ते आपल्याला थोडंसं व्यवस्थित माहिती पाहिजे. सो ज्ञानपीठ अवॉर्ड जो आहे इट इज दी ओल्डेस्ट अँड हायेस्ट इंडियन लिटररी अवॉर्ड प्रेझेंटेड अॅन्युअली बाय भारतीय ज्ञानपीठ. हा अवॉर्ड कोण देते दरवर्षी तर भारतीय ज्ञानपीठ यांच्याद्वारे हा अवॉर्ड दिला जातो आणि भारतातला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा लिटररी फील्ड मधला अवॉर्ड आहे ज्ञानपीठ अवॉर्ड. आणि हा कोणाला दिला जातो? इट इज गिवन टू ऑथर फॉर देअर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स लिटरेचर. राईट. आता हा जो अवॉर्ड आहे हा 1961 पासून सुरू झालेला आहे. ठीक आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड आणि दिस इज बेस्टोड ओनली ऑन इंडियन रायटर्स रायटिंग इन इंडियन लँग्वेजेस that are included in 8th schedule of Constitution of India. 8व्या शेड्यूल मध्ये ज्या ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये ज्या भारतीय व्यक्तींनी पुस्तक वगैरे काही लिहिलेलं आहे त्या व्यक्तीला हा अवॉर्ड दिला जातो. मग त्या भाषा ज्या आहेत 8व्या शेड्यूल मधल्या भाषा प्लस अजून एक भाषा त्यामध्ये राहते दॅट इज नथिंग बट इंग्लिश. ठीक आहे. म्हणजे 8व्या शेड्यूल मधल्या भाषा आणि इंग्लिश
अशा सगळ्या भाषांमध्ये जो व्यक्ती लिहितोय त्या व्यक्तीला हा अवॉर्ड दिला जाऊ शकतो आणि याला पोस्ट ह्युमस तिथे दिलं जात नाही, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची डेथ झाल्याच्या नंतर हा अवॉर्ड त्या व्यक्तीला दिला जात नाही. ठीक आहे, सो हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा अवॉर्ड कोणाला दिला गेला होता, हा पण बऱ्याचशा परीक्षांना, जसं आता आपण बघतो ना PSUच्या वगैरे एक्झाम ज्या होतात त्यामध्ये GSचा पार्ट राहतो. आधी आता बऱ्याचशा व्हायच्या, आता गेटच्या अंडर बऱ्याचशा येत आहेत PSU, बट जर वेगळ्या काही परीक्षा होत आहेत तर त्यामध्ये GSचे क्वेश्चन्स राहतात. जसं सेलची एक्झाम व्हायची, स्टील ऑथॉरिटीची, किंवा NTPCची एक्झाम व्हायची. सो त्या केसमध्ये असे प्रश्न बऱ्याचदा यायचे. आता पण शक्यता बनू शकते. सो फर्स्ट रेसिपियंट ऑफ द अवॉर्ड वॉज मलयालम रायटर, ज्यांचं नाव होतं जी शंकर कुरूप. जी शंकर कुरूप बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. सगळ्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला, तर जी शंकर कुरूप जे मलयालम रायटर आहेत त्यांना हा अवॉर्ड मिळाला होता 1965 मध्ये फॉर हिज कलेक्शन ऑफ पोएम्स ओडक पुजल. ठीक आहे, ओडक पुजल नावाचा कविता संग्रह त्यांनी लिहिला होता. त्याला इंग्रजीमध्ये बॅम्बू फ्लूट असं ट्रान्सलेट केलं गेलं होतं आणि हा 1950 मध्ये पब्लिश झालेला आहे. म्हणजे 50 मध्ये पब्लिश झालेला आहे, 65 मध्ये अवॉर्ड तिथे दिला गेलेला होता. आता रिसेंटली 58th ज्ञानपीठ अवॉर्ड म्हणजे लेटेस्ट वाले जे अवॉर्ड आहेत हे कोणाला मिळाले, तर संस्कृत स्कॉलर जगद्गुरु रामभद्राचार्य. ठीक आहे, जगद्गुरु रामभद्राचार्य यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि त्यासोबतच जे रिनोन्ड पोएट लिरिसिस्ट आहेत गुलजार यांचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं असेल. सो या दोघांना 58th ज्ञानपीठ अवॉर्ड दिला गेलेला आहे. संस्कृत स्कॉलर जगद्गुरु रामभद्राचार्य. ठीक आहे, आता गुलजार यांना हा अवॉर्ड त्यांच्या घरी दिला गेला. ही वॉज नॉट एबल टू कम टू दी सेरेमनी, बट जगद्गुरु रामभद्राचार्य यांना राष्ट्रपतींच्या हस्ते हा अवॉर्ड तिथे दिला गेलेला आहे. ठीक आहे, जगद्गुरु रामभद्राचार्य. ठीक आहे, सो हे आपल्याला माहिती पाहिजे ज्ञानपीठ अवॉर्ड यावेळेसचा कोणाला मिळालेला. ओके, देन एक नोट इथे दिलेली आहे. भारतीय ज्ञानपीठ ही जी संस्था आहे ही कोणी एस्टॅब्लिश केलेली आहे, तर इट इज दी लिटररी अँड रिसर्च ऑर्गनायझेशन जे न्यू दिल्ली बेस्ड आहे. ह्याचं कुठे ऑफिस कुठे, भारतीय ज्ञानपीठचं नवी दिल्लीमध्ये आहे. आणि इट वॉज फाउंडेड ऑन फेब्रुवारी 18, 1944 बाय साहू शांती प्रसाद जैन अँड फॅमिली. ठीक आहे, साहू शांती प्रसाद जैन अँड फॅमिली यांनी मिळून हा अवॉर्ड जो आहे तो तिथे एस्टॅब्लिश केला होता. आणि त्याआधी म्हणजे अवॉर्ड नंतर आलेला आहे, पण ही संस्था जी आहे भारतीय ज्ञानपीठ ही 1944 पासून अस्तित्वात आहे. ठीक आहे, सो हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट प्राइज आहे एबल प्राइज, ABEL. एबल प्राइज मॅथमॅटिक्स मधलं नोबल म्हणलं, मॅथमॅटिक्स मधलं नोबल पुरस्कार. एबल प्राइज 2025 कोणाला मिळालेला आहे, तर मसाकी काशीवारा. इथे त्यांचा फोटो पण दाखवलेला आहे. एबल प्राइजन असं तिकडे त्याला ट्रान्सलेट केलं जाते. सो मसाकी काशीवारा यांना यावेळेसचा हा एबल प्राइज जे आहे, एबल प्राइज हे दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, इथे त्यांचा फोटो दाखवलेला आहे. सो ही इज फ्रॉम दी रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिकल सायन्स, जे क्योटो युनिव्हर्सिटी जपानमध्ये ते तिथे फॅकल्टी म्हणून आहेत. ऑल्सो ही इज असोसिएटेड विथ क्योटो युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स स्टडी इन जपान. सो जपानमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये हे असोसिएटेड आहेत. मसाकी काशीवारा असं त्यांचं नाव आहे आणि त्यांना यावेळेसचा एबल पुरस्कार मिळालेला आहे 2025चा. ठीक आहे, सो इट इज अवॉर्डेड अॅन्युअली बाय किंग ऑफ नॉर्वे. नॉर्वेचा राजा जो आहे त्यांच्याद्वारे हे दिलं जाते टू वन ऑर मोर आउटस्टँडिंग मॅथमॅटिशियन्स. यावेळेस एकालाच मिळालेलं आहे, बट एकपेक्षा जास्त लोकांना देखील हा मिळू शकतो. इट इज वाईडली कन्सिडर्ड ॲज नोबल प्राइज ऑफ मॅथमॅटिक्स. ठीक आहे, मॅथमॅटिक्स मधला नोबल असं त्याला म्हणलं जाते. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे साहित्य अकादमी अवॉर्ड्स. दिस इज द लास्ट पॉइंट. साहित्य अकादमी अवॉर्ड्स अनाऊन्स झालेले आहेत. सो बऱ्याच लोकांना हे मिळालेले आहे, त्यामुळे तसं एकदम स्पेसिफिक विचारण्याची शक्यता तशी कमी बनते. बट त्यातल्या त्यात काही पॉइंट्स आपण बघू शकतो. किंवा साहित्य अकादमी अवॉर्ड हे पोएट्री, नॉवेल, शॉर्ट स्टोरीज, एसे आणि लिटररी स्टडी या वेगवेगळ्या फील्डमध्ये अनाऊन्स झालेले आहेत. तसे इथे आपण बघितलं विजय वर्मा यांना डोंगरी भाषेमध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे त्या 8 शेड्यूल मधल्या ज्या भाषा आहेत
त्यामध्ये दिला जाणारा अवॉर्ड राहतो. सो विजय वर्मा यांना डोंगरी भाषेमधला अवॉर्ड मिळाला. त्यानंतर विनोद जोशी गुजराती भाषेमध्ये त्यांना हा अवॉर्ड मिळाला. काश्मीरी भाषेमध्ये मंसूर बनिहाली यांना हा अवॉर्ड दिला गेला. त्यानंतर मणिपुरी भाषेमध्ये सोरोखाईबाम गांबिनी यांना हा अवॉर्ड मिळाला. असे वेगवेगळ्या फील्डमधले अवॉर्ड दिलेले आहेत इथं. हे आपल्याला माहिती पाहिजे. संस्कृत भाषेमध्ये अरुण रंजन मिश्रा यांना हा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर नॉवेलसाठी जर बघितलं तर एकतर हिंदीमध्ये नीलम सरम गौर यांना इंग्लिशमधला अवॉर्ड, संजीव यांना हिंदीमधला अवॉर्ड आहे. मराठीमधलं जर आपल्याला मराठीमधला त्यातलं माहिती पाहिजे टेक्निकल MPSCच्या परीक्षांसाठी कृष्णात खोत यांना मराठीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. बाकी नावं इथे दाखवलेलेच आहेत. त्यानंतर शॉर्ट स्टोरीजमध्ये पण आसामी भाषेमध्ये, बोडो भाषेमध्ये, कोकणी भाषेमध्ये अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हे अवॉर्ड दिले गेलेले आहेत. एसे या कॅटेगरीमध्ये इथे लक्ष्मीशा तोलपाडी कन्नडा भाषेमधला अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर मैथिली भाषेमध्ये बासुकीनाथ झा यांना अवॉर्ड मिळालेला आहे. नेपाळी भाषेमध्ये पण हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. लिटररी स्टडीसाठी EV रामकृष्णन यांना मलयालम भाषेच्या अभ्यासासाठी तो अवॉर्ड तिथे साहित्य अकादमी अवॉर्ड दिला गेलेला आहे. ठीक आहे. सो हे काही आपल्याला पॉइंट्स माहिती पाहिजे. बाकी इथपर्यंत हे सगळे जे आपण बोललो ते कोणतं मार्च महिन्यामधलं सगळे हे करंट अफेअर्स मधला पार्ट होतं. ठीक आहे. अवॉर्ड्स अँड ऑनर्स हा स्पेसिफिक पॉईंट आपण त्यामध्ये डिस्कस केला आणि अशा थीमॅटिक व्हिडिओज पण आपण रेग्युलरली घेऊन येतोय. याआधी आपण इम्पॉर्टंट डेज वाला पण व्हिडिओ बनवला होता, महत्त्वाचे दिवस आणि त्याचे थीम्स काय आहेत, राईट. वेगवेगळे दिवस जे ऑब्झर्व केले जातात ते त्याचे थीम्स काय आहेत, मग त्या महिन्यामध्ये त्या वर्षाचे थीम्स काय आहेत, सो ते पण आपण सेपरेटली डिस्कस करत चाललेलो आहे. ठीक आहे. सो याला रेग्युलरली फॉलो करत राहा. ह्या पूर्ण हे जे काही आपण बोललो याचे जे PDF आहेत, याचे जे नोट्स आहेत, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल्सवरती बघायला मिळतील. तुम्ही ज्या ब्रांचमधून असाल त्या ब्रांचचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल. सो त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या सगळ्या नोट्स अवेलेबल होऊन जातील. त्यासोबतच तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. आणि अजून काही तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. सो आता आपण इथे थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आपण पुन्हा भेटत राहू. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.